हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी फसवत नाहीये अपूर्वा, मला जे वाटतंय मी तेच बोलते. काल रात्रीच्या एवढ्या तमाशानंतर सुद्धा तू असाच विचार करतेस? मग तर तू खरंच खूप महान व्यक्ती आहेस ग. उठलात? दमला असाल तर जाऊन झोपा. आज मला उठायला उशीर झाला, पण यापुढे असं कधीच नाही होणार. मी लवकर उठत जाईन. तिचा मुलगा दारू पिऊन घरी येतो, आपला संसार स्वतःच मोडायला निघतोय. त्याची आई कशी ठीक असू शकते तृष्णा? अच्छा, तर हे कारण आहे म्हणूनच तुम्ही दोघं इतक्या उशिरा उठले. हो आई, काल विराज इतके खुश होते की मी तुम्हाला काय सांगू. खरं सांगू, मी विराजला एवढं खुश कधीच नाही पाहिलं. आकांक्षा, आमच्या विराजला नेहमी आनंदी ठेव. तो लहानपणापासूनच स्वतःच्या सुखांचा त्याग करत आलाय दुसऱ्यांसाठी. आणि आता आमची इच्छा आहे की त्यांनी नेहमी आनंदी राहावं. आई, मला विराजच्या आयुष्याबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं. मला तेवढंच माहिती होतं जेवढं की बाहेरच्या माणसाला. पण काल त्यांनी मला त्यांच्या बाबतीत सगळं काही सांगितलं. मी तुम्हाला खात्री देते आई, विराजच्या बाबतीतली कुठलीही कमतरता त्यांच्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. सुखी राहा बेटा. देव करो तुझ्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण हो. अच्छा आकांक्षा, आता सगळं जेवण तयार आहे. तुला माहितीये, विराजच्या बाबांना आणि आजीला खीर मनापासून आवडते. आणि आमची इच्छा आहे की तू अशी खीर बनवावी की सगळे बोट चाटत राहिले पाहिजे. हो, पण तशी खीर बनवणं तुम्ही मला शिकवणार. शिकवाल नाही? हो, तू दूध आटवायला घे, मी तांदूळ धुवून घेते. आई, आज जर तुम्ही माझी मदत केली नसती तर माहिती नाही एवढं सगळं जेवण मी कसं एकटीने बनवलं असतं. आकांक्षा, तू हे सगळं यासाठी म्हणतेस कारण तुला याची सवय नाहीये. पण आम्हाला माहितीये की तू सगळी कामं अगदी सहजपणे करशील. हे घे तांदूळ. हे देवा, किती बेशरम बाई आहे ही. नवरा आहे की सारखा सारखा धक्का देऊन दूर करतोय, पण ही आहे की दिवसभर त्याची सेवा करण्यातच पडलेली असते. काल एवढा मोठा प्रसंग घडला, पण या मॅडम
या मॅडम तर नेहमी सारख्या नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवण्यातच बिझी आहे. बिंदिया, अपूर्व जेवणात सँडविच नाही खात, पोळी भाजी किंवा वरण भात खातात. तृष्णा, आता अपूर्वची आवड बदललेली आहे. कमीत कमी आता तरी तुला समजून जायला हवं. 2 दिवस कोणाच्या आवडीचं बनवल्याने त्या व्यक्तीच्या सगळ्या आवडीनिवडी कळत नसतात. आणि तसंही जर अपूर्व आज तुझी कुठलीही गोष्ट ऐकतायत तर याचा अर्थ हा नाही की त्यांना तुझी बोलण्याची पद्धतही आवडते. बस त्यांना एवढंच माहितीये की तू या घराची पाहुणी आहेस आणि तुला कुठलाही त्रास नको. ओ, जर मी या घरात पाहुणी आहे तर का अपूर्वनी मला या घरात राहण्याची परवानगी दिली? का ते असे म्हणाले की बिंदिया या घरची सदस्य आहे आणि ती माझ्यासाठी जेवण बनवू शकते? का ते असे म्हणाले की जी गोष्ट ते माझ्यासोबत शेअर करू शकतात ती तुझ्यासोबत नाही? आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की का त्यांना माझी सोबत हवी हवीशी वाटते? बिंदिया, अपूर्वाच्या या स्वभावाचा तू गैरफायदा घेतेस. त्यांना तुझी ही परिस्थिती बघून तुझ्यावर दया आली. तृष्णा, आता ओरडून काही फायदा नाही बिंदिया. आता मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐक. अपूर्व उमा काकू आणि आईंच्या मैत्रीसाठी हे सगळं काही करतायत. पूर्वी तुम्ही एकमेकांचे शेजारी होतात आणि तुमची परिस्थिती बघूनच अपूर्वला तुमच्यावर दया आली. तुला काम करण्याची संधी देऊन ना ते तुझी एका प्रकारे मदतच करतायत आणि ते जेही काही करतायत ना ते फक्त तुमच्या मैत्रीसाठी करतायत. अपूर्वाच्या या वागण्याचा तू चुकीचा अर्थ घेतेस बिंदिया. तृष्णा, जर तुला असंच वाटतं तर हेच खरं आहे. पण मला माहितीये मी जो विचार केलाय तोच खरा आहे. कारण आता अपूर्वच्या लक्षात ही गोष्ट तर आली आहे की त्यांच्या आयुष्यात कोण असलं पाहिजे, तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय घरगुती बाईला किंवा माझ्यासारख्या सुंदर, हुशार आणि काम करणाऱ्या मुलीला. आणि ज्या दिवशी अपूर्वमध्ये एवढी हिंमत आली की तो तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकेल, ज्या दिवशी तू या घरातून बाहेर जाशील आणि मी या घराच्या आत राहीन, आणि हो, तेव्हा मी तुला विचारेन की अपूर्वच्या मनात काय होतं, प्रेम की बस फक्त एक साथी. तसे तृष्णा, आज रात्रीचं जेवण तू अपूर्वसाठी नकोच बनवस, कारण आज रात्री मी अपूर्वसाठी स्पेशल डिश बनवणार आहे. आणि त्यामुळे तुझं जेवण तर फेकूनच द्यावं लागेल. सुकन्या
आमच्या कन्या. आई, जेवण कसं बनलं होतं? जेवण तर लय झाक झालं, पण खीर लय भारी बनली होती. असं वाटत होतं जेवण सोडावं आणि खीरच खात राहावी. ते आजी, पनीरची भाजी इतकी टेस्टी होती की असं वाटत होतं की आपण हॉटेलमध्येच जेवतोय. हो ना पूजा? आकांक्षानं जेवण पहिल्यांदा बनवलं, पण लय भारी बनवलं. काहीतरी द्यावं लागलच. हा हे हं. हा हे घे. जरासं जेवण काय बनवलं, इतकी स्तुती होते. आणि मी रोज बनवते, पण आजपर्यंत कोणी काहीच नाही बोललं. सुनबाई, मला असं वाटत होतं जणू खीर अगदी तूच बनवलेली आहेस. अरे नाही नाही आई, खीर तर आकांक्षाने बनवली होती. आम्ही तर तिला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुम्हा सगळ्यांना खीर खूप आवडते. आजी, तुम्ही खिरीची इतकी स्तुती करताय, मला तर राहवतच नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही सुद्धा जेवून घेऊ. घ्या, हे काय विचारायची गोष्ट आहे वय. जेवा. काय झालं आई? या अचानक पोटात कस काय दुखायला लागलं. वाटते काय आरबट चरबट खाल्लं. मी आले जरा जाऊन. कळत नाहीये आमासनी बी पोटात कसं तरी होतंय. आम्ही लगेच चालू. आकांक्षा, सगळ्यांच्या पोटात एकत्र दुखतंय. कसं जेवण बनवलंस तू? कोणालाच पचलं नाही वाटतं. वाह, काय सुगंध येतोय आकांक्षा. खीर तर तयार आहे, तू बघच. ही खीर खाल्ल्यावर सगळे कसं तुझं कौतुक करतात. पण यासाठी तुमचंही कौतुक व्हायला पाहिजे आई, कारण तुम्हीच तर मला एवढी चांगली खीर बनवायला अच्छा, शिकवलं. चल चल, आता सगळ्यांना लवकर बोलवूया, जेवण थंड होईल. हं? चल. सुकन्या आमच्या कन्या.
मध्ये दूध, साखर, मावा आणि तांदूळाव्यतिरिक्त अजून काही मिळवले मी. आणि ते आहे जमाल गोटा. आता जेव्हा सगळ्यांचं एकत्र पोटात दुखायला लागेल ना, तेव्हा आकांक्षाला समजेल की तिने किती छान खीर बनवली आहे. आई, कळत नाही पण माझ्या पण पोटात दुखतंय. आई, तृष्णा, अपूर्वा आणि बिंदिया ऑफिसला निघून गेले. हो, ते किचनचं काम करेपर्यंत मला थोडा उशीर झाला. टिफिन घेऊन गेलेत. हो, बिंदियाने आज अपूर्वासाठी टिफिन तयार केला. ती टिफिन मध्ये सँडविचेस घेऊन गेली आहे. सँडविच? पण अपूर्वला तर सँडविच आवडत नाही. त्याला तर व्यवस्थित जेवण आवडतं. सांगितलं होतं, पण बिंदिया म्हणाली की अपूर्वाची आवड आता बदलली आहे. तृष्णा, बिंदियाचा डाव तिच्यावरच उलटवला पाहिजे. ती दिवसभर अपूर्व अपूर्व करते ना, आता तुला तिच्यापेक्षा खूप जास्त अपूर्व अपूर्व करायला हवं. आई, मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. तृष्णा, अपूर्वला तुझ्या 2 गोष्टींचा राग येतो. पहिली गोष्ट की तो माझा राग करतोय, तो माझा तिरस्कार करतो आणि त्याला हे आवडत नाही की तू माझी सेवा करावीस, तू माझा आदर करावास. त्यामुळे तुला त्याच्या समोर माझा तिरस्कार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट, तू आपल्या आई, बाबा आणि आकांक्षाशी बोलणं सोडून दे. कारण अपूर्वला वाटतंय की आकांक्षानेच शकुंतलाला भडकवलंय. आकांक्षाने शकुंतलाला सांगून पूजाविषयी गैरसमज निर्माण केलाय. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्वला वाटतंय की आकांक्षानेच शकुंतलाला भडकवलंय. आकांक्षानेच शकुंतलाला सांगून पूजाविषयी गैरसमज निर्माण केलाय. आणि आकांक्षाला तू शकुंतलाजींबद्दल सांगून पूजा बरोबर अन्याय केलायस. पण आई, मला मान्य आहे तृष्णा की या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, पण त्याला तर त्या गोष्टी योग्यच वाटतायत ना. आणि जेव्हाही तू त्याला समजवायला जातेस त्याला वाटतं तू त्याचं काही ऐकत नाहीस आणि त्याची काळजी घेत नाहीस. पण आई, मी तर नेहमीच. तृष्णा, सर्वात आधी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. अपूर्वच्या याच गैरसमजुतीचा फायदा बिंदिया उठवते. त्यामुळे सगळ्यात आधी तुला अपूर्वचा हाच गैरसमज दूर करायचा आहे. त्याला समजावून नाही, त्याच्या सगळ्या गोष्टींना होकार देऊन. आई, हे तुम्ही काय म्हणताय? तुमचं म्हणणं आहे की मी अपूर्व जेही चुकीचं वागताय त्याचं समर्थन करू आणि त्यांची साथ देऊ? हो, तोपर्यंत जोपर्यंत अपूर्वला विश्वास बसत नाहीये. तुला ते सगळं करायला हवं जे त्याला आवडतं, तसंच बोलायला हवं जे त्याला ऐकायचंय. आणि तुला माझ्या बरोबर पण असंच वागायला लागणार आहे जसं त्याला हवंय. तू
माझ्या बरोबरही चांगलं वागू नकोस, म्हणजे त्याला असं वाटेल की त्याची बायको त्याचं बोलणं ऐकते, त्याच्या म्हणण्यानुसार वागते. तृष्णा, बिंदिया काय करतेय? बिंदिया हेच सगळं करतेय. ती तेच सगळं बोलते जे अपूर्वला आवडतंय, आणि हेच सगळं करून ती अपूर्वच्या इतक्या जवळ आली आहे. तृष्णा, असं नको व्हायला की बिंदिया अपूर्वच्या इतक्या जवळ येईल की तो कोणाचं बोलणंच ऐकणार नाही. तू त्याला स्वतःच्या जवळ कर तृष्णा. मला पूर्ण खात्री आहे तृष्णा की जसं मी सांगतेय तसं तू अपूर्व बरोबर वागलीस तर तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील. नाही नाही आई, मी असं नाही करू शकत. अपूर्वला हे पसंत नाही की मी तुमच्याशी बोलावं, तुमची काळजी घ्यावी. तर मी हे कसं करू शकते? का नाही करू शकत? हा, हे तुला माहितीये, मला माहितीये की आपलं नातं सासू सुनेचं नाहीये. तू माझ्यावर किती प्रेम करतेस आणि मी तुझ्यावर किती प्रेम करते हे आपल्या दोघींनाही माहितीये. म्हणून जर या घराला वाचवण्यासाठी तुला अपूर्वाच्या समोर मला उत्तर द्यावं लागलं तर उत्तर दे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या